माध्यमातून राम मंदिर चोरीच्या बाबतीमध्ये आंदोलन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं काय असेल आंदोलन? नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे खरं तर आंदोलन नाही तर रामरक्षा पठण हे आमचं त्या राम मंदिरात, हनुमान मंदिरात या ठिकाणी आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा कुडाळमध्ये 5 वाजता कुडाळ मारुती मंदिर येथे आम्ही हे करणार आहोत. आणि खरं तर ज्या राम मंदिर बनण्यासाठी अनेक कारसेवकांनी हुतात्मा दिलं, अनेक शिवसैनिकांनी सुद्धा त्यामध्ये होते आणि त्यानंतर परिस्थिती झाली, त्या अनेक लोकांचे बलिदान झाले. आम्ही हे राम मंदिर झालं पाहिजे म्हणून 1989 पासून वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गोळा करण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की विटा असतील, त्यानंतर त्या ठिकाणी असेल देणगी असेल, आणि 1989 ते 2022 पर्यंत हे पैसे कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये गोळा करण्यात आले आणि त्याचा हिशोब कुठे झाला नाही. शिवसेनेने सुद्धा 1 कोटी रुपये देणगी, चांदीच्या विटा दिलेल्या आहेत, त्याचा हिशोब नाही. आणि म्हणून हिंदू समाजाला जागृती करण्यासाठी राम मंदिरामध्ये आमचं पण योगदान आहे. राम मंदिर बनवण्यामध्ये बाबरी मशीद पाडण्यामध्ये सुद्धा आमचं योगदान आहे आणि त्यामुळे आमचा हक्क आहे. आणि त्यामुळे आम्ही ह्या राम मंदिरामध्ये चोरी आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती आम्ही श्रद्धा ढळू देणार नाही, म्हणून हे आमचं आंदोलन आहे. याच आंदोलनावरनं मंत्री नितेश राणे असं म्हणतायत की यापूर्वी नमाज पठणाच्या स्पर्धा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता राम आठवावा. नाही, खरं तर नितेश राणेंना हा अधिकार नाही. कारण जेव्हा राम मंदिराचं हे सुरू होतं तेव्हा हे राजकारणात पण नव्हते. त्याचबरोबर ते तेव्हा काही कालावधी 10 वर्ष काँग्रेसमध्ये सत्ता उपभोग होत होते आणि त्यामुळे राम मंदिरामध्ये ह्यांचं काही योगदान आहे आणि त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा कुठलाही हक्क नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.